हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत अंडा पावची फुल रेसिपी. अंडा पाव कसा बनवायचा. तर त्याआधी मी सगळ्यात आधी 5 अंडे बॉईल करायला ठेवलेत. सो मी 4 ते 5 जणांसाठी बनवते, त्यामुळे मी 5 अंडे ठेवले बॉईल करत. आणि त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि ग्रीन चटणी आणि चाट मसाला, पाव आणि बॉईल केलेली अंडी. आपल्याला हे सगळं अंडा पाव बनवण्यासाठी लागणार आहे. तर त्यानंतर एक पॅन घ्यायचा आणि त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर आपण जे बॉईल केलेले अंडे आहेत ते हाफ कट करून ते आपल्याला पॅनमध्ये टाकायचे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर तुम्ही वरतून चाट मसाला पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि ते अंडे व्यवस्थित दोघं साईडने आपल्याला खरपूस असे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असणार, तर त्याप्रमाणे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. आणि फ्राय झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल मी कशा प्रकारे ते फ्राय केले आहेत. आणि हळद पण त्याच्यात तुम्हाला थोडीशी ॲड करायची कलरसाठी. तर अंडे आता फ्राय करून झाले आहेत. आपण स्वतः एका पॅनमधून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता. आणि त्यानंतर आपण ज्या पॅनमध्ये अंडे फ्राय केले त्याच पॅनमध्ये मी आता 1 चम्मच तूप घातलं आणि त्याच्यातच आपल्याला आपण जे पाव घेतले ते फ्राय करून घ्यायचे. आणि पाव पण खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे, थोडेसे ब्राऊन होईपर्यंत. आणि ते फ्राय करून झाले आहेत. आता ते मी पाव एका साईडला ठेवते. त्यानंतर आपण जे इंग्रेडियंट्स घेतलेले, कांदा, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चॉप केलेले टमॅटो, कोथिंबीर, हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यात तुम्ही चाट मसाला, लाल तिखट, हळद हे सगळं ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ. आणि अर्धा लिंबू पण त्याच्यात ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप मस्त येते. आणि लिंबू ॲड करून झाल्यानंतर आपले पाव पण असं खरपूस झालेले आहेत. आता पाव पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण जे पाव फ्राय केले सो त्याच्यावरती आपल्याला ग्रीन चटणी लावायची, जी की मी पुदिन्याची बनवली आहे, पुदिना मिरची वगैरे. सो ती लावायची. जर तुमच्याकडे टमॅटो सॉस असेल तर तुम्ही तोही एका साईडला लावू शकता. आणि त्यानंतर आपण जे टमॅटो, बारीक चिरलेला टमॅटो, कांदा, कोथिंबीर हे जे मिक्स केलं होतं ते पण आपल्याला त्याच्यात लावायचं आहे. आणि ते लावल्यानंतर आपण जे अंडे फ्राय केलेले आहेत ती एक अंडी ठेवायची. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता, 2 किंवा 1, जशी तुमची पावाची साईज असेल तशी. तर आपला अंडा पाव इथं तयार झाला आहे. अगदी 10 ते 15 मिनटात होणारा अंडा पावची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.